विष्णू सहस्रनाम चिंतनमाला चालू आपली. श्लोक 84 बघतोय आपण. 83 श्लोकापर्यंत झालेलं आहे आपलं आणि 660 नाम आपले पूर्ण झालेले आहेत एकेका नामाचं विवेचन. आता श्लोक 84 बघतोय आपण. ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धनः ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रियः. या श्लोकातलं पहिलं नाम ब्रह्मण्यः. 661 नाम क्रमाप्रमाणे. ओम ब्रह्मण्याय नमः. तपो वेदाश्च विप्राश्च ज्ञानैच ब्रह्मसंज्ञितं तेभ्यो हितत्वात् ब्रह्मण्यः. आधी शंकराचार्य भाष्य करताना लिहितात की तपः म्हणजे तप, वेदाहाच म्हणजे वेद, विप्राहाच विप्रा म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मण आणि ज्ञानमच म्हणजे ज्ञान यांना ब्रह्मसंज्ञितम ब्रह्म असं म्हणतात. तप, वेद, ब्राह्मण आणि ज्ञान यांना ब्रह्म असे म्हणतात. यांचे हितकारी म्हणून ब्रह्मण्य असं एक नाम भगवंताचं आहे. हा 84वा श्लोक संपूर्णच ब्रह्मपर आहे. आता आपण जो श्लोक वाचला बघा तो श्लोक. ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धनः अशी सगळी अशीच नाव आहेत म्हणजे ब्रह्मपर नाम आहेत. विष्णू सहस्र नामावली 14व्या श्लोकापासून सुरू होते. आधी थोडी प्रश्न उत्तर आहेत त्यामुळे काही श्लोक 14व्या श्लोकाला काही जण 1 नंबर देतात. जो 14वा श्लोक आहे आधी प्रश्नोत्तर आणि मग खरं विष्णू सहस्रनाम 14व्या श्लोकापासून होतं. काही पुस्तकांमध्ये त्याला 1 नंबर दिलेला आहे. ओम विश्वम विष्णू षटकारोपासून. त्यामुळे हा तसं 71वा श्लोक धरला जातो. आपण अगदी सुरुवातीपासून श्लोक नंबर देत असल्यामुळे हा श्लोक 84वा श्लोक आहे. हा संपूर्ण श्लोक ब्रह्मपर आहे. ब्रह्माचा पाढा आहे. प्रियजनांचे नाव आहे म्हणजे जसं त्याच्या प्रेमाचे भरते येऊन प्रेमी त्याच्याविषयी अनावर बोलत सुटतो. एखादा प्रियजन जेव्हा असतं तेव्हा आपल्या प्रियजनाबद्दल बोलायचं असेल तर प्रेमाचं इतकं भरतं आलेलं असतं की त्याविषयी तो अनावर बोलत सुटतो. तसं इथे सहस्रामध्ये विष्णू सहस्रामध्ये ब्रह्म या शब्दाचं झालं असावं. ब्रह्म हे त्याचे म्हणजे परब्रह्माचे नाम, तेच त्याचं दैवत आहे सहस्राचं. म्हणूनच प्रास्ताविक भागामध्ये आलं आहे की परम यो महद ब्रह्म परमम य परायणम. परमम यो महद ब्रह्म परमम य परायणम इत्यादी. तो भगवान विष्णू परमतेज, परमतप, परमब्रह्म आणि परमपद आहे. इथे परम ब्रह्म म्हटलंय म्हणजे ब्रह्म म्हणजे कसं बृहत, देश काल निमित्यादी कुठल्याही सीमेत बद्ध होत नाही म्हणून तो कसा आहे परमात्मा परम ब्रह्म म्हटलाय. पुन्हा परायणम म्हटलंय. पर अयन म्हणजे अंतिम धाम जे आहे यात गत्वान निवर्तनते तद्धाम परमम मम. भगवंताने सांगूनच ठेवलंय की जिथून पुनरावर्तन नाही त्याला म्हणायचे परायण. तिथे पोचल्यानंतर ज्या धामाला गेल्यानंतर पुन्हा पुनरावर्तन नाही, परत येणं नाही असं ते परमधाम म्हणजे तोच आहे. म्हणून परमम यह महद ब्रह्म परमम य परायणम असं जे म्हटलंय त्या या अर्थाने म्हटलेलं आहे. तो पवित्र आहे, पवित्रातील पवित्र, मंगलातील मंगल, देवांचा देव, सर्व भूतांचा सनातन पिताही आहे. अशा प्रकारे अनेक प्रकारे त्याचं वर्णन विष्णू सहस्रनामात पुन्हा पुन्हा आलेलं आहे. परायणम मध्ये पर अयनम म्हणजे पुन्हा तोच आधार आहे, आश्रय आहे आमचा, परम आधार याही अर्थाने परायणमचा अर्थ आहे. या ब्रह्माच्या प्रेमापायी वेद अक्षरशः घोष करीत आहेत. शिवसनकादी मौन सेवित आहेत. संत जय जयकार करीत आहेत आणि सारे विश्व कळत न कळत आपल्या सर्व क्रियाकलापांसह त्यात प्रविष्ट होत आहेत. सर्वांच्या सर्व प्रवृत्ती आणि निवृत्तीही त्यातच समाविष्ट होत आहेत. गीतेत यथार्थच म्हटलेलं आहे. यथा नदीनां बहवो वेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामी नरलोक वीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति. गीतेतला हा 11व्या अध्यायातील विश्वरूप दर्शन दाखवतानाचा हा श्लोक आहे. या श्लोकातील नरलोक वीराहा या पदाऐवजी विश्वाची सगळी प्रवृत्ती ही प्रवृत्ती सगळी असल्यामुळे त्यातच त्याची निवृत्तीही येऊन जाते. असे जे हे सर्वंकष ब्रह्म त्याचा जो हित करता उपासक त्याला ब्रह्मण्य असं म्हटलेलं आहे.
परमात्मा हा पहिला ब्रह्मण्य आणि मग या ब्रह्माचा याचा उपासक जो त्यालाही ब्रह्मण्यच म्हटलं जातं. कारण तो चिद्रूप परब्रह्म चिद्रूप आहे. चित्तत्वच जाणू शकतो हे सगळं, केव्हाही अचित जाणू शकत नाही. म्हणून स्वतः ब्रह्मच ब्रह्मण्य आहे असे म्हटलं जातं. ब्रह्मण्याचा अर्थ आहे जो ब्रह्माशी जोडलेला असून त्याची सार त्याला मूर्त स्वरूप देतं तो ब्रह्मण्य. दुसरा अर्थ आहे ब्राह्मणापती प्रति अनुकूल भाव ठेवतात तोही ब्रह्मण्य असाही अर्थ केलेला आहे. कारण इथे चिद्रूप आहे कोण? परब्रह्म. चित्तत्वच तो जाणू शकतो, केव्हाही अचित तत्व जाणत नाही. जे अचित आहे ते जाणू शकत नाही. म्हणून स्वतः ब्रह्मच ब्रह्मण्य म्हणजेच ब्रह्मोपासक म्हटलं आहे. आणि ते जे अक्षर परब्रह्म त्याच्या उपासनेने ज्यांनी आपले संपूर्ण जीवन ब्रह्ममय करून टाकले आहे त्यांनाही ब्रह्मण्यच म्हटलं जातं. ते लोकही गौरवाने आणि तात्पर्याने ब्रह्म म्हटले जातात. अशा ब्रह्ममूर्ती ब्राह्मणांचे जे उपासक तेही ब्रह्मण्यच होय. भगवान कृष्ण असे ब्रह्मण्य होते. शिवाजी महाराजही ब्रह्मण्य होते. सर्वांनी असे ब्रह्मण्य भावायचे आहे. म्हणजेच ब्रह्माशी जोडले जाणे, तद्रूप होणे. सगुणोपासक देवाला हे सगळं फार आवडतं. पुत्राहून पौत्र जसा अधिक प्रिय असतो या न्यायाने नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगत हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. जो ब्रह्मोपासक आहे आणि ब्राह्मणांचा हितेशी आहे असा जो भगवान त्याला नमस्कार असो. गाय आणि ब्राह्मण यांचे मित्र आणि उपकारक असं म्हटलेलं आहे. गो ब्राह्मण हितायचे म्हणजे जो गायी म्हणजे आणि ब्राह्मण यांच्यासाठी कल्याणकारी आहे. जगत हिताय जो संपूर्ण जगासाठी हितेशी आहे अशा कृष्णाला श्रीकृष्णाय गोविंदाय नमो नमः. अशा कृष्णाला गोविंदाला पुन्हा पुन्हा वारंवार नमस्कार असो असं म्हटलंय. असा हा ब्रह्मण्य. श्लोक 84 662 नाममुक्त आपण ब्रह्मकृत. ओम ब्रह्मकृते नमः. ब्रह्मकृत शब्दाची ब्रह्मकृते चतुर्थी विभक्ती आहे म्हणून ब्रह्मकृते नमः म्हटलंय. तप आदीनाम कर्तृत्वात ब्रह्मकृत. तप इत्यादी करणारा म्हणून त्याला ब्रह्मकृत असं नाम दिलेलं आहे. आणखीन एक व्याख्या करतात ब्रह्म करोती ती ब्रह्मकृत. जो ब्रह्म म्हणजे ब्रह्मस्तोत्र वेदमंत्र करतो तोही ब्रह्मकृत म्हणावयाचा. जो ब्रह्माचे परमतत्व जाणतो तो ब्रह्माची स्तुती करणार नाही तर काय करेल? ते त्याला अपरिहार्य आहे. पण वेदमंत्रांच्या ऋषींनी तर द्रष्टे म्हटलंय. त्यांना वेदमंत्रांच्या ऋषींना द्रष्टे म्हटलंय, जाते म्हटलंय, करते नव्हे. बरोबरच आहे ते. कारण कर्तृत्व सगळे प्रकृतीचे आहे आणि ऋषी तर आत्मरूप झालेले, त्यांच्या ठाई कर्तृत्व कसे असणार? म्हणून त्यांना मंत्र करते न म्हणता मंत्र द्रष्टे म्हटलं जातं ऋषींना. शिवाय कवी काव्य करतो त्यात आपण त्याची प्रशंसा करतो. ती त्याची प्रतिभा किंवा दर्शनच असतं, त्याची शब्दरचना नव्हे. शब्दाकार तर त्याच्या त्या प्रतिभेने किंवा दर्शनानेच धारण केलेला असतो. जो शब्दाला आकार येतो तो त्याच्या प्रतिभेने दर्शनाने धारण केलेला असतो. म्हणून कवीला द्रष्टा म्हणण्यात त्याचा खरा गौरव आहे, कर्ता म्हणण्यात नव्हे. कर्ता म्हणण्यात खरोखर त्याचा अपमान आहे. जेव्हा कवी, कलाकार, गायक तन्मय होऊन काव्य कलाकृतीचं गायन करतो तेव्हा ते परमसुंदर होतं. आणि हे आपण केलं असं त्याला वाटत नाही, ते आपल्या हातून झाले असं तो म्हणतो. कसे झाले हे त्याचं त्यालाही कळत नाही. ही जी अहममुक्ती आहे, कर्तृत्व मुक्ती आहे, तेच ब्रह्म आहे. तीच महान कला आहे आणि तिचा करता तो परमात्मा आहे. सर्वात मोठे काव्य, सर्वात मोठे चित्र वा शिल्प, सर्वात मोठे गायन म्हणजे विश्व होय. ते गुणाने आणि परिमाणाने सर्वात मोठे म्हणून ब्रह्म होय. आणि त्याचा करता तो कोण? तर ब्रह्मकृत. अक्षर ब्रह्म
हे कारण होय, ते स्वयंभू आहे, त्याचं करता कोणी संभवत नाही. जे अक्षर ब्रह्म आहे ते स्वयंभू आहे, त्याचा कोणी करता नाही. परंतु शब्द ब्रह्म जे आहे म्हणजे वेद किंवा कार्य ब्रह्म हे विश्व, हे जे विश्व त्याने निर्माण केलं त्याला कार्य म्हणतात, कार्य ब्रह्म. आणि शब्द ब्रह्म म्हणजे वेद, हे सगळं कृतच आहे, कृतच असू शकते. त्याचा करता कोणी असलाच पाहिजे आणि तो सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञच असला पाहिजे हे उघड आहे. अर्थात तो कोणी सामान्य जीव संभवत नाही, म्हणून तो परमात्माच करता होय. या शब्द ब्रह्माचा आणि कार्य ब्रह्म या विश्वाचाही तोच करता आहे, म्हणून त्याचा उल्लेख कसा केलेला आहे, ब्रह्मकृत असा केलेला आहे. पुढील पद ब्रह्मा या नावाने आहे ते बघूया. श्लोक 84, 663 नाम बघतो आपण. ब्रह्मा. ओम ब्रह्मणे नमः. ब्रह्मात्मना सर्वं सृजती इति ब्रह्मा. श्री नारायणच ब्रह्मदेव रूपाने उत्पत्तीचे कार्य करतो. सृष्टीकर्ता ब्रह्मदेव किंवा संपूर्ण क्रियाशक्ती या शक्ती स्वरूपाने श्री विष्णू ब्रह्मा म्हणजे सृष्टीकर्ता ब्रह्मदेव म्हणूनही ओळखला जातो. या समस्त सृष्टीचा, शब्दसृष्टीचा आणि भूतसृष्टीचा तोच करता होय. ब्रह्मकृत हे आधीचं नाम म्हणजे तप आदी करणाराही तोच, आणि पुन्हा आता ब्रह्मा हे नामही त्याचेच म्हणजे सृष्टीकर्ताही तोच असं म्हटलंय. ब्रह्मा देवानां प्रथमः संबभूव विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता स ब्रह्म विद्यां स विद्या प्रतिष्ठां अर्थर्वाय ज्येष्ठपुत्राय प्राह. मुंडकोपनिषदातील हा पहिला श्लोक आहे की तोच कसा आहे, आदिदेव आहे म्हणून ब्रह्मा झाला. सर्व देवतांच्या आधी ब्रह्माची उत्पत्ती किंवा परब्रह्माच्या नाभीतून त्याचा जन्म प्रथम झाला ब्रह्माचा, म्हणून ब्रह्माची उत्पत्ती आधी झाली असं म्हणतात. परब्रह्माच्या नाभीतून जन्म झालाय म्हणून ब्रह्मा याची उत्पत्ती आधी. त्याने हे विष्णूच्या प्रेरणेने मग संपूर्ण विश्व रचलं आणि त्याच्याच म्हणजे परब्रह्माच्या भगवान विष्णूच्याच मार्गदर्शनासाठी सगळे वेद उपदिशेले. भुवनस्य गोप्ता म्हटलंय म्हणजे सर्व लोकांचा रक्षकही तोच आहे आणि जीवनासाठी यज्ञाची योजना केली आहे ब्रह्माने. गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायात म्हटलंच आहे, सहयज्ञाः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसवेशी अध्वमेशवो स्विष्ट कामधू. प्रजापती ब्रह्मदेवानी कल्पारंभी यज्ञासह सहयज्ञाः प्रजा सृष्ट्वा म्हटलंय. कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून सांगितलं. पुरोवाच प्रजापती त्यांनी सांगितलं की तुम्ही अनेन प्रसवेशवो स्विष्ट कामधू. अनेन म्हणजे यज्ञाच्या द्वारा, प्रसविष्यध्वम म्हणजे उत्कर्ष प्राप्त करून घ्या, आणि एषः म्हणजे हा यज्ञ इष्ट कामधुक असतो. वहा वहा म्हणजे तुम्हा लोकांना हा कसा आहे, इष्ट भोग देणारा हो असतो म्हणजे हो असं ब्रह्माने सांगितलेलं आहे. यज्ञ तुमचे इच्छित पूर्ण करेल. सृष्टी निर्मिती आणि त्याचं रक्षण त्यांच्या कर्तव्याचा विचार प्रजापती ब्रह्माच करतो, परंतु वास्तविक भगवंत आज्ञेनेच ब्रह्मदेव हे सगळं निर्मिती करतो. 17व्या अध्यायात पण आले आहे असे हा श्लोक की ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. इथे ब्राह्मणा हा म्हटलाय म्हणजे ब्राह्मणादी चतुर्वर्णात्मक समस्त प्रजा असा आशय इथे घेतलाय. त्याचप्रमाणे यज्ञ म्हणजे नुसतं हवन म्हणजे तूप तांदूळ इत्यादी द्रव्य टाकून अग्नीत केलेला होम नव्हे यज्ञ म्हणजे. तर यज्ञ म्हणजे समर्पण भावनेने केलेले प्रत्येक कर्म जे परोपकारासाठी सर्व मानव जातीच्या हिताच्या दृष्टीने केले जातात, ती सगळी यज्ञादी वर्णाश्रम धर्म त्याला म्हटलेला आहे. त्या वर्णाश्रम धर्मानुसार म्हणजेच त्या वर्णाश्रमानुसार असलेली मग त्यांची कर्तव्य कर्म होय. विश्वाभिमानी विश्वकर्ता या नात्याने परमात्मा ब्रह्मा होय, तर अकर्ता म्हणजे करून न केलेला अलिप्त निर्लेप म्हणून तोच ब्रह्मही आहे. म्हणजे ब्रह्माही परमात्माच होय आणि ब्रह्मही तोच होय म्हणजे करून न केल्यासारखा तोच. पण हे सगळं ब्रह्मा करून घेतो म्हणून ब्रह्माही तोच. पुन्हा गीतेत भगवंतच म्हणतात चातुर्वर्ण्यम या सृष्टं गुणकर्म विभागशः
तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारम अव्ययम. सगळ्याचा कर्ता मी असूनही अकर्ता अविनाशी असा तो मीच होय असं तू समज जाणून घे. ब्रह्मकृत हे आधीचं नाम, आता ब्रह्मा हे जोडीने आलेले नाम आता आपण बघितलं. आता पुढे ब्रह्म या पदाला बघूया, त्याचा अर्थ बघूया. श्लोक 84 664 नाम बघतोय आपण. ब्रह्म. ओम ब्रह्मणे नमः. बृहत्वात् बृहणत्वाच्च सत्यादी लक्षणं ब्रह्म सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म असं वर्णन आदि शंकराचार्य भाष्यात करतात. सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म हे तैत्तरीय उपनिषदातील वाक्य आहे. प्रत्यस्तमित वेदम यत् सत्तामात्र मगोचरम वचसामात्मसंवेद्यम तज्ज्ञानम ब्रह्म संज्ञितम हे पुन्हा विष्णू पुराणातील वाक्य आहे. ब्रह्म म्हणजे व्यापक, सर्वांपेक्षा महान. बृहत म्हटलंय त्याला, म्हणजे मोठं. उपनिषदे उद्घोष करतात की सत्य, ज्ञान व अनंत कोण आहे, तर तेच ब्रह्म होय, परब्रह्म. ते ज्ञान सर्व भेद भ्रमात्मक विरोधातून उद्धार करतं. त्याच्या सर्व अंगाने ते कसं असतं, तर शुद्ध असतं. ब्रह्म शब्द हा बृह या धातूपासून आलाय, ज्याचा अर्थ आहे वाढणे, विकसित होणे. ब्रह्म हे विश्वाचे कारण मानले गेलेले आहे. त्याने विश्वाची उत्पत्ती केली. जगाचे मूल कारण असणारे सर्वश्रेष्ठ अशी सच्चित आनंद स्वरूप नित्य चेतना म्हणजे काय, तर ब्रह्म. ब्रह्म शब्दाचा अर्थ संदर्भानुसार बदलतोही. ब्रह्म म्हणजे तेच परमतत्व. ब्रह्म म्हणजे विश्व असे म्हटलंय, ब्रह्मांड म्हटलं जातं ना, हे सगळं विश्व. ब्रह्म म्हणजे परमसत्य, ईश्वराचं एक रूप असे मानलं जातं. अंतिम सत्य म्हणजे परमतत्व. असं अनेक प्रकारे संदर्भानुसार त्याचा अर्थ बदलतो. ब्रह्म हे अंतिम अपरिवर्तनीय सत्याचा अर्थ देते. इथे संदर्भाप्रमाणे कधी अर्थ बदलतो, जसं तो कधी मंत्र, दिव्य शक्ती, तर कधी विश्व किंवा ईश्वराच्या रूपापैकी एक मानले जाते. ब्रह्म हा शब्द ऋग्वेदात अनेक वेळा आलाय. सुरुवातीस त्याचे अर्थ मंत्र, देवतास्तवन, प्रार्थना, मंत्राच्या ठिकाणी असलेले दिव्य अद्भुत सामर्थ्य, गूढ शक्ती अशा तऱ्हेचे होते. उपनिषदकाली त्याच्या अर्थाचा आणखी विकास होऊन ते विश्व, आद्य कारण, परमतत्व, अनुभवास येणाऱ्या क्षर म्हणजे नाशिवंत, विश्वाच्या विविधतेच्या उगमस्थानी असणारे ते काय आहे, तर अक्षर तत्व होय. सतत वाढत राहते, ज्याला मर्यादा नाही. बृहत म्हटलेलं आहे, मर्यादा नाही, अत्यंत व्यापक असं ते. असं जे ते काही आहे ते ब्रह्म असं व्युत्पत्तीने सुचवलं जातं. गुणकर्म विभागशः सर्व जीवांचं नियंत्रण तोच करीत असतो. गुण आणि कर्मानुसार ब्रह्मजीवाचा शास्ताही तोच आहे, नियामकही तोच आहे. अनंत गुणांनी युक्त ब्रह्म आहे आणि म्हणूनही विष्णूचं हे एक नाम ब्रह्म होय. श्लोक 84 665 नाम बघताय. ब्रह्म विवर्धनः. ओम ब्रह्म विवर्धने नमः. तप आदीनां विवर्धनात् ब्रह्म विवर्धनः. म्हणजेच आचार्य भाष्य करताना लिहितात की तप, वेद, ज्ञान इत्यादींना वाढविणारा, म्हणून त्याचं एक नाम ब्रह्म विवर्धन म्हटलंय. अक्षर ब्रह्म कसं आहे, ज्ञेय आहे. ज्ञेय म्हणजे जाणण्या योग्य आहे. शब्द ब्रह्म अध्ययनीय आहे, म्हणजे अध्येतव्य म्हटलंय त्याला, अध्ययनीय आहे. आणि यज्ञ ब्रह्म आचरणीय आहे. 3 सांगितले, अक्षर ब्रह्म, शब्द ब्रह्म आणि यज्ञ ब्रह्म. अक्षर ब्रह्म जाणता येण्यायोग्य आहे. शब्द ब्रह्म अध्येतव्य आहे, म्हणजे अध्ययनीय आहे. आणि यज्ञ ब्रह्म हे आचरणीय आहे. जगत ब्रह्म सेव्य आहे. पण विवर्धनीय ब्रह्म असं इथं म्हटलंय. ते कसं काय, तर विवर्धनीय ब्रह्म म्हणजे तप होय. जसजसे तप करावे तसतसे ब्रह्म वाढते. जसजसे सोने तापवावे तसतसे त्यातील हीण जळून खाक होतं आणि विशुद्ध सोनं प्रगट होतं. हे निखळ सोनं हस्तगत होणे
म्हणजेच ब्रह्म वाढणे होय. वस्तुतः ब्रह्म वाढायची घटायची वस्तू नाही, ते कूटस्थ आहे. अर्थात त्याची वाढ म्हणजे साधकाच्या जीवनात त्याच्यावरील पटलांची, आवरणांची, विक्षेपांची उत्तरोत्तर घट होणे होय, म्हणजे ब्रह्म वाढणे होय. सूर्य जसा सदैव समानच प्रकाशमान आहे, परंतु जसजसा अंधार कमी कमी होत जातो तसतसा सूर्य म्हणजे सूर्यप्रकाश वाढला असं आपण म्हणतो. तप हे तसं आहे, अज्ञान पटलांचं निवारण आहे. ते वाढवावे जितके, तप जितके वाढवावे तितके थोडे आहे. म्हणून ज्यांचा परमार्थ निश्चय झाला आहे ते ब्राह्मण सदैव तपस्वाध्याय निरत राहतात. तपाने ते दोष क्षीण करीत जातात आणि स्वाध्यायाने ध्येयाचे आकलन करीत जातात. गंतव्य गाठायचे म्हणजे आधी गंतव्याचा निश्चय झाला पाहिजे. स्वाध्यायाने तो होतो, पण गंतव्य म्हणजे नुसते अवगत झाले पाहिजे असं नव्हे, तर नुसते अवगत झाल्यानेच अधिगत होत नाही काही. त्यासाठी अभिक्रम करावा लागतो. अभिक्रम म्हणजे गंतव्याभिमुख प्रवासच म्हणजे तप होय. त्या दृष्टीने वाटचाल करावी लागते सातत्याने. त्या स्वाध्यायपूर्वक तपाच्या योगे ब्रह्म अवगत आणि अधिगत होते. म्हणून वेदाध्ययनाला आणि तपश्चर्येला मिळून ब्रह्मचर्य म्हटलेलं आहे. या ब्रह्मचर्याची वाढ म्हणजे ब्रह्मविवर्धन होय. ब्रह्मचर्याचे उद्दिष्ट ज्या अर्थी ते अक्षर ब्रह्मच आहे, त्या अर्थी त्या परमात्म्याला ब्रह्मविवर्धन म्हणजे ब्रह्मचर्याची वृद्धी करणारा असं म्हटलंय. तपो ब्रह्म तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व असं उपनिषद वचन आहे. तपसा ब्रह्म म्हणजेच तपस्याद्वारा ब्रह्म जाणण्याची इच्छा करा, कारण तपो ब्रह्म म्हणजे तप हेच ब्रह्म होय असं हा मंत्र सांगतो की ब्रह्माला केवळ बुद्धीने नाही, परंतु पूर्ण समर्पण आणि तपस्याद्वारा समजल्या जाऊ शकते. साधक तप म्हणजे कठोर तप करतो तर स्वयं ब्रह्म समान होऊन जातो. तप आणि ब्रह्मला एकाच चेतनेचे दोन आयाम मानले गेले आहेत. इथे विजिज्ञासस्व असं म्हटलेलं आहे. तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व, जाणण्यासाठी तपस साधनेने ते सगळं शक्य आहे. तप हाच एक मार्ग आहे ज्याने शाश्वत सत्याचा साक्षात्कार केला जाऊ शकतो. नैष्ठिक ब्रह्मचर्याच्या तपाने उत्तरोत्तर ब्रह्माचा शोध घ्यावा असं सांगितलंय. या निरंतर शोधाचा प्रेरक म्हणून तो परमात्मा सहजच ब्रह्मविवर्धन म्हटला आहे. म्हणजे साधकाच्या जीवनातील इतर दोष दूर होऊन, तपस सामर्थ्यामुळे इतर दोष दूर होऊन जे निश्चित ध्येय केलेलं आहे त्यासाठी ज्ञानरूपी सूर्य त्याचा वाढत जातो. यस्मिन गतान निवर्तन्ते भूया, आणि मग ते परमपद जर प्राप्त केल्या गेलं किंवा तो ब्रह्मच जर झाला तर पुन्हा यम प्राप्यन निवर्तन्ते असं म्हटलेलं आहे. पुन्हा परत येणे नव्हे, तर धाम परम मम भगवंताने आश्वासनच दिलंय. तेच गंतव्य, तेच ध्येय असले की परत येणे नव्हे. असा हा एक भगवंताचं नाव ब्रह्मविवर्धन असं म्हटलंय. श्लोक 84 666 नाम बघतो आपण. ब्रह्मविद. ओम ब्रह्मविदे नमः. वेदम वेदार्थम च यथावत वेत्तीति ब्रह्मविद. आचार्य म्हणतात की वेद आणि वेदार्थाला, वेदम वेदार्थम च म्हणजे वेद आणि वेदार्थाला ब्रह्मवेत्ती विंदते वा इति ब्रह्मविद, जे जाणतात त्यांना ब्रह्मविद असं म्हणतात. जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्मविद असा अर्थ केला जातो. ज्याने वेदांचा सर्व अंगांसहित अभ्यास करून ते आत्मसात केले आहे तेही सगळे ब्रह्मविद म्हटल्या जातात. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्घोष करतात की वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. मीच वेदांचा कर्ता आहे, वेदांच्या द्वारे जाणून घेण्यास मीच योग्य आहे. वेद्य म्हटलेलं आहे. वेदैच
सर्वैहि अहम एव वेद्य. वेद्य म्हणजे जाणून घेण्या योग्य आहे. शिवाय वेदांतकृत वेद जाणणाराही मीच आहे. शरीर आणि मन बुद्धीने मर्यादित झालेला जीवात्मा जेव्हा जडाच्या बंधनापलीकडे ज्यावेळी जातो तेव्हाच त्याला ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान होते. श्री नारायण स्वतः ब्रह्म असल्याने तो ब्रह्माचा ज्ञाता म्हणजे ब्रह्मविद आहेच. पण जीवालाही साधकालाही ब्रह्मविद म्हटलं जातं जेव्हा त्यांनी प्रयत्न केला तर. ब्रह्मविद होण्यासाठी प्रणवो धनुः शरो हि आत्मा ब्रह्मतल्लक्ष्यमुच्यते असं म्हटलं जातं. प्रणवो धनुः म्हणजे ओंकार. ओंकार धनुष्य मानून. शरो हि आत्मा. आत्मा बाण. शर म्हणजे बाण. आत्मा बाण आणि ब्रह्मतल्लक्ष्यमुच्यते आणि ब्रह्म हे त्याचं लक्ष्य आहे. असं जर साधकाने ठरवलं तर ज्याला ते लक्ष वेधायचे आहे त्याने एकाग्र होऊन तन्मय होऊन लक्षवेध साधायचा असतो. ब्रह्माचे 3 अर्थ होतील. ब्रह्म म्हटलं की 3 अर्थ होतात. म्हणजे लक्षात येतात ते असे की अक्षर ब्रह्म, वेद म्हणजे शब्द ब्रह्म आणि तप. तपानी आत्मशुद्धी करून, वेदानी म्हणजे जपानी ओंकार याचा उच्चारण करून आत्मबुद्धी दृढ करून मग साधक अक्षर ब्रह्माला यथाकाळी प्राप्त करून घेतो. म्हणजे वेदाध्ययन, तप साधना यांनी आत्मशुद्धी आणि मगच ते अक्षर ब्रह्म जे आहे, अविनाशी ब्रह्म जे आहे त्या ब्रह्माला यथाकाळी साधक प्राप्त करून घेतो. विदचा अर्थ आहे जाणणे. ब्रह्मविद म्हटलेला आहे. त्यात विद जो शब्द आहे, विद मूळ धातू विद आहे. विदचा अर्थ आहे जाणणे. दुसरा अर्थ आहे मिळवणे. विद विंदते हे आपण आधी पण बरेचदा बघितलंय. मिळवणे या अर्थाने पण. विद वेत्ती जाणणे किंवा विंदती म्हणजे मिळवणे. हे दोन्ही वेगळं नाही आहे, एकच अर्थ आहे. जसं खडी साखरेचा स्वाद जाणणे आणि चाखणे या 2 क्रिया नाहीत. खडी साखर जर आपण घेतली तर त्याचा स्वाद जाणायचा आणि चाखायचं या वेगळ्या काही क्रिया नाही. जसा खडी साखरेचा स्वाद घेतला की आपोआपच किंवा चाखलं ते की आपोआपच तिची गोडी कळायला लागतेच. म्हणजे वेगळं काही सांगायची गरज नाहीच. त्याप्रमाणे ब्रह्मविद हा निशाणबाज आहे. क्षत्रियांच्या धनुर्विद्येहूनही ही जी ब्रह्मविद्या आहे ही कमी पराक्रमाची अपेक्षा करीत नाही. धनुर्विद्येत जसा पराक्रमाची अपेक्षा असते त्याशिवाय धनुर्विद्येत हे तरबेज होत नाही क्षत्रिय, तशी ही ब्रह्मविद्या आहे. यामध्ये पराक्रमाची अपेक्षा करीत नाही, तर पराक्रमाची पराकाष्ठा आहे याच्यात. धनुर्विद्या विशारदाला वीर म्हटला जातो. जो धनुर्विद्या विशारद असतो त्याला वीर पराक्रमी असं म्हटलं जातं. तर ब्रह्मविद्या विशारद जो असतो म्हणजेच ब्रह्म जाणून घेण्यासाठी ज्याची सगळी साधना असते, ब्रह्मविद्या विशारद नंतर त्याला महावीर असं म्हटलं जाईल. ब्रह्मविद खरोखरच परमवीर होय. स्वतः परमात्मा आता खरोखरच परमवीर होय. आणि तेच पुढील पद आता ब्राह्मण, पुढचं पद जे आहे ते ब्राह्मण या पदाने स्पष्ट करीत आहे. श्लोक 84 667 नाम बघतो आपण. ब्राह्मणः. ओम ब्राह्मणाय नमः. ब्राह्मणात्मना समस्तानां लोकानां प्रवर्चनं कुर्वन् वेदस्यायमिति ब्राह्मणाः. आचार्य भाष्य करताना म्हणतात की वेदाध्ययन करून वेदांचा उपदेश करणारा तो ब्राह्मण. ब्राह्मण ज्याचे स्वरूप आहे त्यालाही ब्राह्मण संबोधतात. श्री नारायण अशा तेजस्वी ब्राह्मणाचं प्रतीक आहे. तो ज्ञानदानानेच त्यांची सेवा करतो. जन्माने कोणी ब्राह्मण होऊ शकत नाही. जो ब्रह्मज्ञान जाणतो, ब्रह्मवेत्ती ज्याला म्हणताय, ब्रह्माला जो जाणतो तो ब्राह्मण. ज्याला परमात्मा स्वरूपाचे सत्य ज्ञान अनुभवास येते तो ब्राह्मण होय. त्याला झालेले ज्ञान त्याने इतरांना अत्यंत निष्काम भावनेने आणि अदम्य उत्साहाने द्यायला पाहिजे आणि ज्ञानप्रसार करावा हे ब्राह्मणाचं प्रथम कर्तव्य आहे.
विश्वामित्र आदी ऋषींनी यांनी तपाने, विश्वामित्र आदी जे ऋषी होते त्यांनी तपाने आणि दिव्य ज्ञानानेच ब्राह्मणत्वाला ते पोचले होते. विश्वामित्र क्षत्रिय खरे तर, पण अशा प्रकारे तपस्साधना करून वेदाध्ययन करून त्यांनी ब्रह्मवेत्ती ते झाले होते, ब्रह्म जाणणारे ब्रह्मविद झालेले होते, म्हणून त्यांना ब्राह्मणत्व प्राप्त झालेले होते असं पुराण सांगतं. श्रीमद भागवत पुराण 11व्या स्कंदामध्ये 17वा श्लोक आहे, अध्याय 17वा आणि श्लोक 42वा. भागवत पुराणातील 11वा स्कंद अध्याय 17 आणि श्लोक 42वा. यात एक हे श्लोक आहे की ब्राह्मणस्य देहोयम क्षुद्र कामाय नेष्यते कृच्छाय तपसे चेह प्रेत्यानंत सुखाय च. ब्राह्मणस्य देह अयम, ब्राह्मणाचा हा देह दुर्लभ आहे किंवा तुच्छ आहे, सुख सुविधांसाठी नाही, क्षुद्राय नेष्यते म्हटलेलं आहे. ब्राह्मणाला नेहमी सुख सुविधांमध्ये रमावं असं नव्हे, कारण हा देह कसा दुर्लभ आहे, दुर्लभतेने हे ब्राह्मणत्व मिळवायचं असतं. ऐशो आराम धन दौलत आणि सांसारिक भोग विलासासाठी त्याचा देह नाही. उलट त्यांनी मुख्य लक्ष कठोर तपस्या कृच्छाय तपसे च इह म्हटलंय. मुख्य लक्ष कठोर तपस्या आणि आध्यात्मिक अभ्यासाच्या माध्यमातून परम आनंद आणि मोक्षाची प्राप्ती करायला हवी. विष्ठेतील कृमींनाही जे क्षणिक किंवा दुःख पर्यवसायी तुच्छ भोग मिळत असतात, विष्ठेमध्ये जे कृमी असतात त्यांना क्षणिक तुच्छ भोग मिळतात, पण ते सगळे कसे असतात, दुःख पर्यवसायी, पण तरी ते भोगण्यात त्यात रममाण होत जातात. त्यांच्या प्राप्तीसाठी माणसाने खटपट करणे हे खरं तर माणुसकीला शोभणारं नाही. अशा पद्धतीने जर करायचं असेल तर ते माणुसकीला शोभणारं नव्हे. त्याने दिव्य तप करून सत्वशुद्धी कमवावी, तद्वारा अनंत ब्रह्मसौख्य मिळवावे, हेच खरं तर योग्य आहे. असा उत्तुंग ध्येयवाद ज्याने अंगीकारलाय तो ब्राह्मण म्हणावयाचा. आपल्याविषयी हीन भावना करून म्हणजे स्वतःला तुच्छ लेखणे म्हणजेच आत्म्याची अवगणना करणे होय. न हीनस्त्यात मनात्मानम असं 13व्या अध्यायात पण म्हटलंय. स्वतःला कधीही तुच्छ लेखू नये, हीन भावना आपल्यात असू नये. असं केलं तर हीन आदर्श पत्करायचा म्हणजे हा हीन आदर्श पत्करणे म्हणजे हा खरा महान अपराध होय, अघोर महापातक होय. स्वतःला कमी लेखणं म्हणजेच आत्म्याला कमी लेखणं होईल, आत्म्याची अवगणना होईल. पृथकजन हाच प्रमाद करतात. काही जण कसे असतात, हाच सगळा प्रमाद करतात आणि मग त्याची कटू फळेही भोगतात. म्हणून म्हटलेलं आहे की बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. संसारामध्ये ऐस आपुला, उगाच भटकत फिरू नको. दिव्यतप करून सत्वशुद्धी कमवावी आणि तद्वारा अनंत ब्रह्मसौख्य मिळवावे, हेच योग्य होय. ब्राह्मणाला कितीही कष्ट पडले तरी ते स्वेच्छेने आनंदाने झेलतो तो, पण हलके पण पत्करीत नाहीत. असतात काय असे कट्टर की ज्यांनी सगळं हे ज्ञान घेतलेलं आहे, ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर ते सतत आहेत, ते कधीही स्वतःला हलकेपण स्वतःकडे घेत नाहीत. किम जीर्णम तृणमत्तिमान महत्ताम अग्रेसरः केसरी. काय म्हातारा झाला तरी वाळलेलं गवत खातो का सिंह? तशा प्रकारे एक सन्मानित व्यक्ती किंवा शक्तिशाली व्यक्ती आपल्या स्वाभिमानाशी कधीही समझोता करीत नाहीत. ब्राह्मणाचा असाच बाणा असायला हवा आणि असाच असतो. म्हणून ते या लोकात अवतरलेले ब्रह्मच होय, परमात्म स्वरूप होय. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत. उठा, जागे व्हा, तोपर्यंत थांबू नका जोवर लक्ष प्राप्त होत नाही. जाग्रत प्राप्य वरान निबोधत म्हटलेलं आहे. तोपर्यंत थांबू नका, लक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत. ही ललकारी तो देतो. माणसाला अधिक बलवान करणारा विचार तो देतो. तत्त्वम असीचा प्रत्यय आणून देणारा म्हणजे तो तूच आहेस हा प्रत्यय आणून देणारा सुद्धा ब्राह्मण असतो, कारण तसं त्यांनी वेदांचा अभ्यास केलेला असतो. त्या दृष्टीने त्याचं अध्ययन आणि विचारधारा बनलेल्या असतात. एका व्यक्तीच्या आतील आत्मा ब्रह्माचाच अंश आहे. या परमसत्याची अनुभूती करून देण्यास मदत करणाराही तो ब्राह्मणच असतो. म्हणजे प्रत्येकाच्या ठाई जो आत्मा आहे हा त्या परब्रह्माचाच अंश आहे याची
अनुभूती करून देणारा सुद्धा तो ब्राह्मणच असतो. म्हणजे तत्त्वम असी, तो ते तूच आहेस हे सांगणारा. तूच आहेस म्हणजे तो परब्रह्म तुझ्या ठायी ईश्वरी अंश आहे हे सांगणारा, हे सांगण्यास मदत करणारा, अशी अनुभूती आणून देणारा सुद्धा ब्राह्मणच आहे. आणि तसा तो असायला हवा. स्वतः श्री नारायण तर तेजस्वी ब्राह्मणाचं प्रतीक आहे. म्हणून इथे परब्रह्माला, श्री विष्णूंना ब्राह्मण हे एक नाम दिलेलं आहे. श्लोक 84. 668 नाम बघते आपण. ब्रह्मी. ओम ब्रह्मिणे नमः. ब्रह्मसंज्ञिताः तत् शेषभूता अत्रेति ब्रह्मी. म्हणजे तप, वेद, ज्ञान, मन, प्राण इत्यादी ब्रह्मशब्दांनी ओळखले जाणारे भाव ज्याच्यामध्ये आहेत ते सगळे भगवंतातच असतात. म्हणून तो ब्रह्मी म्हटलेला आहे. ब्रह्मैव स्व यस्य सह ब्रह्मी. ब्रह्म ज्याचे धन आहे तो ब्रह्मी म्हणावयाचा. इथे ब्रह्मी म्हणजे इन प्रत्यय लागलेला आहे. हा जो इन प्रत्यय आहे इकार, तो स्वामित्व वाचक आहे. त्यामुळे ब्रह्म हे स्व म्हणजे धन झाले. कोणी धनाढ्य असतात, तसा ब्रह्मी हा ब्रह्माढ्य होय. ब्रह्म म्हणजे वेद आणि वेदार्थ दोन्ही त्या उभयविध धनाने संपन्न झाला तो ब्रह्मी म्हणावयाचा. आधी तो नेहमी वेदाक्षरच घोगतो, मग त्यांचा सांगोपांग अर्थही समजून घेतो. जो ब्रह्मी असतो तो सुद्धा कसा असतो सांगितलाय. या आधी फक्त वेदाक्षर घोगतो, ते पाठ करतो. त्यांना घनपाठी सुद्धा म्हणतात. असे असतात पुष्कळ. आणि मग त्यांचा सांगोपांग अर्थ समजून घेतो. अर्थ म्हणजे आधी शब्दार्थ, मग पदार्थही. त्यासाठी त्याला ब्रह्मचर्य म्हणजे गुरुकुलवास करावा लागतो. गुरुकडे राहावं लागतं. आजीवन गुरु आज्ञेत राहावे लागतं. असे तप म्हणजे मग भोग वर्जन करून, म्हणजे भोगांचा त्याग करून तो वेदाध्ययन करीत असतो. तेव्हा त्याला ब्रह्मवर्चस प्राप्त होतं. ब्रह्मवर्चस म्हणजे निष्ठापूर्वक आजीवन निरंतर साधना करून संपादिलेला जो शुद्ध उच्चार, शुद्ध आचार, शुद्ध विचाररूप संस्कार त्याच्या योगे आलेले व्यक्तिमत्व किंवा अधिकार होय. श्रीमंत जसा आपल्या वैभवाने मिरवतो, तसा हा ब्रह्मवर्चस्वी पुरुष आपल्या ब्रह्माच्या तेजाने तळपत असतो. हे ब्रह्मवर्चसच ब्रह्मस्व होय. हे ज्याच्या कमाईचे आहे, मालकीचे आहे, त्याला काय म्हणतात? त्याला ब्रह्मे म्हणायचं. जे स्वामित्व त्याचं त्याच्यावर आहे. धनी जसं धनाला जपत असतो, तसा हा ब्रह्मी आपल्या ब्रह्माला जपत असतो. धनी आपल्या धनाचा ऱ्हास होणार नाही, त्याची वृद्धीच होत राहील यासाठी सतत झटत असतो. तसा हा ब्रह्मी आपल्या ब्रह्मपदाला जपत असतो. आपल्या तपाची काळजी घेत असतो. तो सतत त्याची वाढ करीत जातो. वेदी, द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी तो होतो. दशग्रंथी, शतग्रंथी होतो. सर्वज्ञ होतो. ब्रह्मच होतो. श्री नारायणाचे नाम ब्रह्मी म्हटलेलं आहे इथे, कारण तो स्वामी आहे. तो सगळ्यांचा स्वामी आहे, म्हणून तो ब्रह्मी. या सगळ्यांचाही तो स्वामी. सगळ्या तुमच्या इच्छा, स्वप्न, ध्येय प्रत्यक्षात आणण्याची प्रक्रिया यात तो ब्रह्मवर्चस्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्याला सर्व काही सहाय्य करतो. त्याने पाहिलेली उत्तम ध्येयाची स्वप्न, इच्छा ह्या सगळ्या ह्या सुप्रीम म्हणजे परम ईश्वरामुळे आकाराला येतात. तप, वेद, ज्ञान, मन, प्राण हे सगळे देणारा तो स्वामी परमश्रेष्ठ स्वामी होय. म्हणून तोही ब्रह्मीच होय. बाकी तप, वेद, ज्ञान, मन, प्राण इत्यादी शब्द ब्रह्माने जे ओळखल्या जाणारे भाव असतात, हे ज्याच्यात असतात त्यालाही ब्रह्मी म्हणतात. श्लोक 84. 669 नाम बघतो आपण. ब्रह्मज्ञ. ओम ब्रह्मज्ञाय नमः. वेदान स्वात्मभूतान जानाति इति ब्रह्मज्ञ.
ज्ञ म्हणजे जाणणारा, ब्रह्म जाणणारा किंवा वेदांना जाणणारा तो ब्रह्मज्ञ, किंवा जो नित्य ब्रह्मस्थितीतच असतो त्यालाही ब्रह्मज्ञ म्हणतात. श्री नारायण ब्रह्मस्वरूपच असल्याने त्याचे स्वतःचे स्वरूप तोच जाणू शकतो. इतरांना ते तसे जाणता येत नाही, म्हणून त्याचे एक नाम ब्रह्मज्ञ. आपण बघितलं ज्ञाचा अर्थ जाणणारा, स्वतःला जाणणारा अशा अर्थाने. परमात्मा कृपेने ब्रह्मोपासक हा सुद्धा ब्रह्मज्ञ होण्यासाठी, जो ब्रह्मोपासक असतो हा सुद्धा ब्रह्मज्ञ होण्यासाठी वेदाध्ययन योग्य दिशेने होण्यासाठी सतत त्याचा ध्यास घेऊन ते करत असतो. त्यानंतर नुसते ग्रंथी न होता ग्रंथार्थज्ञ होऊन, म्हणजे ग्रंथ नुसता ग्रंथी झाला म्हणजे ग्रंथांचा अभ्यास झाला असं नव्हे, तर त्याचा अर्थ जाणणारा सुद्धा होऊन तो परब्रह्म स्वरूप होतो, किंवा ते सगळे असे परब्रह्म स्वरूप होतात, तेही ब्रह्मज्ञच होय. जसा ब्रह्मी हा शब्द ब्रह्मात निष्णात होतो, तर ब्रह्मज्ञ परब्रह्मात निष्णात समजावयाचा. याच्या आधीचा नाम बघितला आपण ब्रह्मी. हे ब्रह्मी म्हणजे शब्द ब्रह्मात निष्णात होणे, तर ब्रह्मज्ञ हा परब्रह्मात निष्णात समजावयाचा. शाब्दे परेचे निष्णात तो आचार्य म्हणावयाचा. जो शब्दांचा गैरवापर करतो तो चोर होय, नव्हे महाचोर होय. शब्दशक्तीचे हे महत्त्व ओळखून शब्दांचा नेमका आणि नेटका उपयोग करायला शिकणे हे परमावश्यक आहे. शाब्दे परेचे निष्णातम या वाक्याचा अर्थ असा आहे की शाब्दे म्हणजे वेदांमध्ये आणि परे म्हणजे सर्वोच्च सत्यामध्ये जो निष्णात आहे, निपुण आहे, त्याला म्हटलेलं आहे. श्रीमद भागवत गीतेमधील एक श्लोक आहे भगवद्गीतेतील की ते योग्य आध्यात्मिक गुरुची निवड करण्यासाठी, योग्य मार्गदर्शन करण्यासाठी उत्तम श्रेय जो देऊ शकेल या गुरु कसा असावा, तर हा शाब्दे परेचे निष्णातम असावा. जे शास्त्रांमध्ये परमसत्यांमध्ये पारंगत असावा असा गुरु शोधावा, आणि मग त्याच्याकडे शरणागत भावाने गेलं की तो आपल्याला सगळं अशेष ज्ञान देतो. अशाही अर्थाने तो गीतेतला श्लोक आलेला आहे. पुन्हा ज्ञान कसं, तर सर्वं कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. या न्यायाने वेदाध्ययन कर्माचे पर्यावसान ज्ञानातच व्हायला पाहिजे. ब्रह्मी आणि ब्रह्मभूत ही जोडी हेच सांगत आहे. ब्रह्मी म्हणजे चतुर्वेदी झाला, दशग्रंथी झाला, आणि क्रम जटा घनांत जरी पडला तरी जोवर आत्मज्ञान झाले नाही तोवर ते कर्म व्यर्थ म्हणजे निष्फळच म्हणावे लागते. वेदानुवचन आणि यज्ञ यागादिक काम्य कर्मे आडवाट आहे. वेदांत विचार ही योग्य दिशा आहे. त्या दिशेने सफल झाल्यास न ब्रह्मी न ब्रह्मज्ञ म्हणजे त्या वेदांचे तात्पर्य जाणणारे ब्रह्मच होतो. तो पुरुष वेदाच्या अक्षराचे ओझे बाळगत नाही व त्याचा अर्थ, इतिहास, भूगोलाच्या माहितीप्रमाणे जाणत नाही. तो तर ते ब्रह्मच आपण आहो असं अनुभवता होतो, आणि अनुभवत आहो हेही तो विसरून जातो. ही जी दशा आहे ही ज्ञानदेव माऊली असे वर्णितात की जाणोनिया नेणपण अंगी बाणले, नेणोनिया जाणपण सहज नेणवले व माये. आत्मज्ञानाची गती झाली निवांत, प्रबोध तत्व मी पावले व माये. ब्रह्मज्ञ म्हणजे ब्रह्माला जाणणारा, जो नित्य ब्रह्मस्थितीतच असतो तोही ब्रह्मज्ञ म्हटलेला आहे. परमेश्वर श्री नारायण ब्रह्मस्वरूपच आहे, म्हणून त्याचे एक नाम ब्रह्मज्ञ होय. श्लोक 84 670 नाम ब्राह्मण प्रिय. ओम ब्राह्मण प्रियाय नमः. ब्राह्मणानां प्रियः ब्राह्मण प्रियः वा ब्राह्मणाः प्रियः अस्य इति. असे दोन प्रकारे याचे अर्थ केलेले आहेत की ब्राह्मणांना प्रिय म्हणजे ब्राह्मणांना प्रिय असलेला, म्हणून भगवंताचे एक नाम ब्राह्मण प्रिय असे म्हटलंय, किंवा ब्राह्मणाः प्रियः अस्य
असे म्हणजे परमात्म्याचे. ब्राह्मण ज्याला फार आवडतात म्हणूनही त्याचं एक नाम ब्राह्मणप्रिय या अर्थाने घेतलं आहे. सत्यज्ञानी ब्राह्मण प्रिय आहे. ज्यांना दिव्य ज्ञान झाले आहे ते ब्राह्मण. ब्रह्मवेत्ती जे ब्रह्माला जाणण्याचा प्रयास करतात, त्यासाठी सगळं त्यांचं ज्ञान असतं, ज्ञान घेत असतात, असे जे आहे ते ब्राह्मण. केवळ जातीने ब्राह्मण हा इथे अर्थ अभिप्रेत नाही. श्री नारायण विष्णू अशा ब्राह्मणांनाही प्रिय आहे आणि तोही अशा ब्राह्मणांवर प्रेम करतो की जे वेदाचे अक्षर ब्रह्माचे उपासक आहेत, जे वेदांचेच अध्ययन, वेदांचेच अध्यापन, वेदोक्तच बोलणे, वेदोक्तच चालणे म्हणजे त्यानुसार आचरण करणे, वेदानुसारच जातकर्म, वेदानुसारच मृतकर्म, असे केवळ जे वेदमय झाले आहेत, ब्रह्ममय झाले, त्या ब्राह्मणांकडून हे सगळं त्यांना ब्राह्मण म्हणतात. आणि त्या ब्राह्मणांहून श्रेष्ठ तर राहोच, पण तत्तुल्यही कोणी नाही असेही भगवंत म्हणतात. न ब्राह्मणेच तत्तुल्यं भूतमन्यत् पश्यामि विप्राः किमतः परन्नु. अक्षर ब्रह्म निर्गुण आहे, शब्द ब्रह्म सगुण आहे, पण भौम ब्रह्म म्हणजे ब्राह्मण साकार आहे. त्यांच्या मुखानेच आम्हाला वेद आणि वेदार्थ कळावयाचा, म्हणून त्याहून श्रेष्ठ या विश्वात खरोखर दुसरं काही नाही असं मी म्हटलंय. मग अशी जातकर्म, वेदानुसार जातकर्म आणि मृतकर्म करतात हे लोक. हा जातकर्म म्हणजे हा संस्कार आहे. हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी हा 4था संस्कार आहे, जो बाळाच्या जन्मानंतर करतात. नालच्छेदनानंतर नवजात शिशूला सकारात्मकता, बुद्धी, मेधावी होण्यासाठी, शक्ती आणि दीर्घायू लाभावे म्हणून केला जातो हा जातसंस्कार. वैदिक मंत्रोच्चारणाबरोबर नवजात शिशूला मध आणि तूप किंचित चाटवलं जातं. पूर्वीच्या काळी यात शुद्धता जास्त होती. आजकाल डॉक्टर करू देत नाहीये, कारण अशुद्धता जास्त आलेली आहे मध किंवा तुपामध्ये, भेसळ ज्याला म्हणता येईल तसं. पण त्या काळी ते केल्या जात असत. आजही करतात, पण त्या पद्धतीचं शुद्ध सगळं असलं पाहिजे. आणि मग शिशूच्या कानात मंत्र पुटपुटला जातो आणि त्यानंतर आई स्तनपान करू शकते. यामुळे शिशूच्या आतील जी अशुद्धी असते ती दूर होते असं म्हटलं जातं. मध आणि तुपामध्ये जीवाणू विरोधी आणि पोषण गुण असतात. हे सगळं जाणकार ब्राह्मणाकडून केलं जातं. असे हे सगळे संस्कार. गीतेत एक श्लोक आहे की विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कवी अस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. 5व्या अध्यायातला 18वा श्लोक. याच्यात समदर्शी कसे असतात, कसा सगळ्यांच्याशी व्यवहार करतात, तो सगळा उल्लेख आलाय. पण इथे ब्राह्मण कसं सांगितलंय तर विद्या विनय संपन्न ही 2 विशेषणे या ब्राह्मणासाठी सांगितलेली आहे की तो विद्यायुक्त आणि विनययुक्त असा ब्राह्मण म्हटलेला आहे. जो विद्वानही आहे आणि विनम्र स्वभावाचाही आहे. म्हणजे विद्या आणि विनयाने संपन्न ही ब्राह्मणत्वाची पूर्णता आहे. म्हणजे सर्वत्र समभाव बघणारा तो असावा. ब्राह्मण सुद्धा समदर्शी तर असतोच, सगळ्यांसाठी समता बघणारा, पण हा सुद्धा कसा असावा, अभिमान रहित, विनय संपन्न, विनययुक्त, विद्यायुक्त असूनही विनययुक्त सुद्धा असावा, अभिमान रहित असावा, समता सर्वत्र बघणारा असावा ब्राह्मण सुद्धा. समता काही खेळ नाही, सर्वत्र परमात्म्याचे साक्षात स्वरूप आहे. समता आणायची असेल तर दुसरी व्यक्ती कोणत्याही वर्ण, आश्रम, धर्म, संप्रदाय इत्यादीची का असे ना, तिचे दुःख दूर करणे, त्यांच्या हितासाठी झटणे हे प्रथम कर्तव्य आहे. कोणाचेही अहित सहन होऊ नये. ईर्ष्या, द्वेष, अभिमान इत्यादी या सगळ्या गोष्टी मनुष्याला पतनाकडे नेणाऱ्या असतात. उत्थान तर सद्गुण, सद्भाव, सदाचार यांनी होत असतं. आणि असेही सगळे गुण वेदोक्त ज्ञानाबरोबर, वेदातील ज्ञानाबरोबर असेही गुण ब्राह्मणामध्ये असायला हवे. म्हणून म्हटलंय की अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करणेवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखा क्षमी. ही जी लक्षणं सांगितली आहेत ही भक्तोत्तमाची सांगितली आहेत. असे भक्त भगवंताला प्रिय आहे. पण हेच ब्राह्मण प्रिय पद, यातही तोच आशय आहे. चंडीदास नावाचा कवी
जो राधाकृष्ण लीलाचे आदी कवी मानला जातो, ते तर म्हणतात की शुनोरे मानुष भाई सबार उपरे मानुष सत्य ताहार उपरे नाही. म्हणजे तो परमात्मा सर्वांठाई आहे हे जाणून मानवता हा श्रेष्ठ धर्म आहे, त्यानुसारच वागावं. सर्वांशी समतेनी मानवता हा खरा श्रेष्ठ धर्म आहे. ब्राह्मण म्हणजे जसा ब्रह्मवेत्ता तसा सर्वत्र समभाव ठेवणारा असावा. ब्रह्म म्हणजे समता पाहणारा. ब्रह्मचा अर्थ गीतेत काही ठिकाणी समता हाही अर्थ घेतलेला आहे. वेगवेगळ्या संदर्भानुसार त्याचा अर्थ आहे ब्रह्म शब्दाचा. सर्वांठाई ते ईश्वरी तत्व आहेच. तो परमात्मा सर्वांठाई वास करतो आणि त्या सर्वांची सेवा म्हणजे ज्यांना ज्याप्रमाणे व्यवहार असावा त्याप्रमाणे सेवा. मग भूत मात्र प्राणी सगळे असावेतात. त्या सगळ्यांची सेवा म्हणजे ईश सेवा होय, हे जाणलं पाहिजे. म्हणजे तो परमात्मा ब्राह्मणांना प्रिय म्हटलेला आहे. म्हणजेच ब्राह्मण प्रिय जे म्हटलंय की सर्वांठाई ईश्वर आहे, म्हणजेच तो परमात्मा सगळ्या ब्राह्मणांना प्रिय आहे. आणि असे सर्वत्र ब्रह्म पाहणारे, मानव जातीच्या हितासाठी झटणारे परमात्म्याला प्रिय म्हणजेच ब्राह्मण प्रिय असं म्हटलंय. शिवाय पुढे आणखीन एक म्हटलेलं आहे की असे ब्राह्मण परमात्म्यालाही आवडतात. ब्राह्मणांनाही तो परमात्मा आवडतो आणि असे ब्राह्मणही त्या परमात्म्याला आवडतात. पुढे हाच समता, एकता, शांतीचा संदेश देणारे आमचे ब्राह्मण कुळातले जन्मलेले ज्ञानेश्वर माऊली आहेत. एकनाथ महाराज आहे, साने गुरुजी आहे, सर्वांचं कल्याण चिंतणारे होते. स्पृश्य अस्पृश्य भेदाभेद कुठेही नव्हता. गरीब श्रीमंत हा भेद सुद्धा त्यांच्याकडे नव्हता. त्यांचं सगळे लिखाण सुद्धा याच पद्धतीने होतं. सर्वत्र समभाव, शांती देणारा असा संदेश या सगळ्यांचा होता. म्हणूनच त्यांच्या कथा प्रेरणा देणाऱ्या आहेत. माऊलींचे ग्रंथ केवळ धार्मिक ग्रंथ म्हणून नव्हते, तर जीवन मार्ग दाखवणारे तत्वज्ञान होते. गीतेतील तत्वज्ञान संस्कृतमध्ये असल्यामुळे अवघड वाटायचे, पण ते प्राकृत भाषेत आणून ज्ञानेश्वरी लिहून त्यांनी भाषा सोपी सरळ करून सर्वांपर्यंत त्यातील ज्ञान पोचवलेले होते. एकनाथ महाराज प्रेमळपणा, सौजन्य, शांती हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा होता. ते भूतदया मानत असत. हरिजनाचे पोर रणरणत्या उन्हामध्ये चटक्याने पोळलेल्या आणि रडत असलेल्या त्या मुलाला विचार न करता नाथ महाराजांनी कडेवर घेऊन त्याला शांत केले होते. मानवता हाच धर्म. त्याचप्रमाणे रामेश्वर क्षेत्री तहानेने तळमळणाऱ्या गाढवाला गंगाजल पाजल्याची कथा सर्वश्रुत आहे. म्हणजेच विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी असतिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शना. सगळ्यांच्या ठाई समता, प्रेमभाव बघणारे असे हे आमचे संत होते. फक्त व्यवहार त्यानुसार त्यांचा असणार, त्यानुसार त्यांना अन्न पाणी देणार, परंतु आपुलकी, आत्मीयता, प्रेमभावना सर्वांठाई सारखी असणे म्हणजे सर्वांच्या ठाई परमेश्वर पाहणे. म्हणून ब्राह्मणांना परमात्मा प्रिय आणि असे जे सगळे असतात श्रेष्ठ मानवता धर्म पाळणारे तेही भगवंताला प्रिय होय. म्हणूनही भगवंताचे एक नाम ब्राह्मण प्रिय हे आहे.